नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादकांना आता दिलासा मिळाला। 7 महिन्यानंतर कांद्यानं 2000चा टप्पा ओलांडला। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला हंगामातला सर्वोच्च भाव मिळाला। सरासरी 2101 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। पावसामुळे आवक घटली तर अनेक शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवल्याने बाजारात तुटवडा निर्माण झाला। नाफेड एनसीसीएफचा दर कमी पडत असल्याने शेतकऱ्यांनी आता खुल्या बाजाराला पसंती दिली। 7 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर कांद्याला आता भाव मिळाला। नाशिक जिल्ह्यातल्या कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळते। 7 महिन्यानंतर कांद्यानं 2000 रुपयांचा टप्पा ओलांडला। नाफेडकडे विक्रीसाठी शेतकरी तयार नाहीये, त्यामुळे सध्या बाजारामध्ये कांद्याची आवक घटल्याचं दिसतंय। त्यामुळे आता 7 महिन्यानंतर कांद्यानं 2000चा टप्पा ओलांडलाय। शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। सरासरी 2101 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळतो। आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, आता शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केल्याचं दिसतंय, काय माहिती आहे? कल्याणी, मागच्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हे कोसळत होते आणि त्यानंतर नाफेड आणि एनसीसीएफ कडनं देखील कांदा खरेदीला सुरुवात झाली। नाफेड आणि एनसीसीएफने जवळपास 3 वेळा आपले कांद्याचे दर वाढवले आणि त्यानंतर आता कांद्याचे दर सुद्धा हे वाढल्याचं आपल्याला बघायला मिळते। 2000 रुपयाच्या वरती आता क्विंटल मागे कांद्याला दर मिळत आहे। मागच्या काही महिन्यांच्या पासून कांद्याचे दर घसरत असल्याने कांदा उत्पादकांच्या अडचणी वाढलेल्या होत्या। अगदी 800 ते 900 रुपयेपर्यंत कांद्याचे दर आलेले होते आणि त्यानंतर काही शेतकरी संघटनांनी सुद्धा आंदोलन करून कांद्याला किमान 2500 रुपये भाव मिळावा अशा पद्धतीची मागणी केली होती आणि त्यानंतर केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफ कडून सुद्धा जवळपास 2 लाख टन कांदा खरेदी करेल अशा पद्धतीची घोषणा झाली आणि त्यानंतर आता कांद्याचे दर वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। आता 2000 रुपयाच्या वरती कांद्याला दर हे नाशिक जिल्ह्यामध्ये मिळताना आपल्याला बघायला मिळत आहे। किरण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर 7 महिन्यानंतर कांद्यानं आता 2000चा टप्पा ओलांडलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबूयात। नमस्कार।